अंबाबाईला मुहूर्ताच्या दारी गोणी भरली सुपारीची, गाडी धाडली घुंगराची अंबाबाईला. पाहतो कसा लढीवाळ, पाहतो कसा लढीवाळ, पार्वती बाळ मोरया स्वामी, कंठात फुलांची माळ, दिसे वेल्हाळ मोरया स्वामी. पाहतो कसा लढीवाळ, पाहतो कसा लढीवाळ, भरजरी पितांबर कटी, सिंदुरी उटी, झळकते काया, चमकती हिऱ्यांचा साज, शोभतो आज गणांचा राया. बेभान वाजतो ढोल, बेभान वाजतो ढोल, दिशांना गोल घुमवितो कानी, कंठात फुलांची माळ, दिसे वेल्हाळ मोरया स्वामी. पाहतो कसा लढीवाळ, पाहतो कसा लढीवाळ, वाकुडी सोंड गोचिरी, किती साचिरी, कुंडले कानी, कमरेस नाग फणीबंध चंदनी, कंठ तेज आसमानी. पाहतो कसा लढीवाळ, पार्वती बाळ मोरया स्वामी, कंठात फुलांची माळ, दिसे वेल्हाळ मोरया स्वामी. पाहतो कसा लढीवाळ, पाहतो कसा लढीवाळ, पाहतो कसा लढीवाळ. वा 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 मस्त खूप छान. गुंफून शब्द गाण्यात, गुंफून शब्द गाण्यात, फुले चरणात वंदितो आम्ही, कंठात फुलांची माळ, दिसे वेल्हाळ मोरया स्वामी. पाहतो कसा लढीवाळ, पाहतो कसा लढीवाळ. होता मुंज घर माझे, दारा बांधले तोरण, दारी रांगोळी घालून, ढाळा आंब्याचा लावून, गजाननाच्या साक्षीने मुहूर्त घावल्याचा केला, जात्याचा घाणा केला, कार्याच्या ग शकुनाला, कार्याच्या ग शकुनाला. घरात एखादं कार्य निघालं, मग ते लग्नाचं असो किंवा मुंजीचं असो, लगबग सुरू होते आणि मुहूर्त कधी करायचा, एक चांगला दिवस बघून मुहूर्त काढला जातो. या मुहूर्ताचं महत्त्व काय आहे तर मुहूर्त अशासाठी काढतात की आपल्याला कार्यासाठी जी खरेदी करायची असते ती या मुहूर्तानंतर आपण करू शकतो. मग खरेदीमध्ये पहिलं काय घ्यावं तर देवासाठी वस्त्र घ्यावं. देवाचं वस्त्र घेतलं की आपण इतर खरेदीला सुरुवात करू शकतो. कारण इतकी खूप खरेदी असते, आपल्याला काय काय गोष्टी घ्यायच्या असतात, त्याची यादी जर केली तर आपल्याला सुटसुटीतपणा येतो. आणि मुहूर्त हा जो केलेला आहे तर तो गजाननाच्या साक्षीने आपण करतो. त्यामुळे गणपतीचा एक छोटंसं इथे आपण मूर्ती करतो आणि मग त्याला हळद कुंकू सगळं वाहून, अक्षत वाहून मग घवले घालायला घेतले जातात. 5 सवाष्णी आपण बोलवतो आणि त्यांच्याकडून पहिले हे घवले पाडले जातात. हा व्हिडिओ बघता बघता तुम्हाला घवल्याचे विविध प्रकार कसे करायचे हे सुद्धा बघता येईल. कारण आम्हाला जे माहीत होते ते घवल्याचे प्रकार इथे केलेले आहेत. पूर्वीच्या ज्या आजी असायच्या त्या खूपच वेगवेगळे प्रकारचे घवले इतक्या नजाकतीनं घालायच्या की त्यांचे एकसारखे असे घवले पडायचे. इथे बघा तुम्ही एक छान गुलाबासारखं फूल त्याचं घवल्याचं इथे बनवलेलं आहे. वेगवेगळे प्रकार इथे घवल्याचे बघितलेत. आणि हे जेव्हा थोडे असे वाळतात घवले आणि मग ते सगळे जेव्हा एकत्र केले जातात तेव्हा रंगबिरंगी त्याचा रंग इतका सुंदर दिसतो. कारण याची खीर आपल्याला करायची असती. सवाष्णींना हळदी कुंकू ओटी भरून त्यांना इथे पाठवणी त्यांची केली जाते. अशा तऱ्हेनं एक मुहूर्त झाला
की घरामध्ये कार्यासाठी एक पवित्र वातावरण निर्माण होतं आणि लगबग मग करायला सुरुवात होती. कसा वाटला हा मुंजीचा व्हिडिओ नक्की सांगा. नमस्कार.